नमस्कार. योगाटिक सायन्स मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. सध्या आपल्या चॅनलवर आपण होओपोनोपोनो या तंत्राचा अभ्यास करत आहोत किंवा त्याचा वापर करत आहोत. तर त्यामध्ये ही प्रेयर जी आहे किंवा ही पद्धत जी आहे त्याचा इंग्लिशमध्ये कसा वापर करायचा किंवा इंग्लिशमध्ये त्या फ्रेजेस कशा म्हणायच्या, तर त्याबद्दलचे व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर शेअर केलेले आहेत. आज आपण जे बघणार आहोत ते होओपोनोपोनो फॉर मनी, म्हणजेच पैशासाठी ही प्रार्थना कशी करायची ते बघणार आहोत. तर ह्याचा इंग्लिश फ्रेजेसमधला जो उच्चार आहे तो आधीच्या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे. म्हणजेच डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू याचा 11 वेळेला चॅन्टिंग असलेला व्हिडिओ आधीच शेअर केलेला आहे. ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल आहे त्यांनी तो व्हिडिओ जरूर ऐकावा, पाहावा. ज्यांना मराठी जास्त कम्फर्टेबल आहे त्यांच्यासाठी हा आत्ताचा व्हिडिओ आहे. तर ही प्रार्थना नेमकी कशी करायची, तर डोळे बंद करून शांत बसायचं आणि दीर्घ श्वास घ्यायचा. त्यानंतर तुमच्या मनात ज्याबद्दल राग आहे, दुःख आहे किंवा काहीतरी मनामध्ये धुसफुसतं आहे तर ते आठवायचं, ती परिस्थिती आठवायची. मग आजच्या केसमध्ये आता आपण पैशांसाठी करतो आहे, तर पैशांविषयी तुम्हाला आतमधनं काय फिलिंग आहे ते मनामध्ये आणायचं. त्यानंतर जी 4 वाक्य आहेत होओपोनोपोनोची, ती वाक्य हळुवारपणे आणि विश्वासाने मनातल्या मनात किंवा मोठ्याने तुम्हाला जसं जमेल तसं काही वेळेला रिपीट करायची. त्यानंतर ही जी वाक्य आहेत त्याचा नेमका अर्थ काय होतो तोही आपण समजून घेऊया. म्हणजे ती वाक्य म्हणत असताना अर्थपूर्ण म्हटली तर आपल्याकडनं तेवढी एनर्जी किंवा तेवढा फोकस त्या गोष्टीवर लावला जातो. तर ही प्रार्थना जी आहे ही दुसऱ्या कोणासाठी नसून आपण आपल्या स्वतःच्या अंतर्मनासाठी म्हणतो. एखाद्या व्यक्तीसाठी किंवा कठीण परिस्थितीसाठी किंवा जसं आत्ता मी म्हटलं तसं पैशासाठी आपणही म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली फ्रेज येते आय एम सॉरी, म्हणजे मराठीमध्ये मला माफ करा. तर याचा अर्थ काय, तर माझ्या मनातील नकारात्मक विचारांची किंवा या परिस्थितीची मी संपूर्ण जबाबदारी घेते. त्यानंतर दुसरं वाक्य येतं प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजेच कृपया मला क्षमा करा. अर्थ काय, तर माझ्याकडून किंवा माझ्या विचारांकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा असावी, मग आपण त्यासाठी माफी मागतो आहे. त्यानंतरची फ्रेज येते थँक्यू, म्हणजेच धन्यवाद. या अनुभवातून मला शिकवल्याबद्दल आणि मन शांत केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, म्हणून आपण थँक्यू म्हणजेच धन्यवाद देतो. आणि शेवटी आय लव्ह यू, म्हणजेच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर याचा अर्थ असा की द्वेष किंवा राग संपवून तिथे प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा मी तुझ्यासाठी पाठवते. मग आता आपण पैशासाठी करणार आहोत तर ही ऊर्जा आपल्या मनातल्या पैशासाठी पोचणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता आपण ही प्रार्थना जी आहे ती 11 वेळेला म्हणणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर म्हणू शकता किंवा शांतपणे ऐकू शकता. ज्यांना आवडत असेल त्यांनी लिहिली तरीसुद्धा चालेल. सुरुवात करूया. त्यासाठी डोळे बंद करून शक्यतो ताठ बसा. पण ज्यांना शक्य नाही आहे ताठ बसून प्रार्थना करणं त्यांना कम्फर्टेबल पोझिशनमध्ये राहूनही ही प्रार्थना केली तरीसुद्धा चालू शकेल. फक्त एक इथे मी टीप देऊ इच्छिते, ती म्हणजे आपण ही प्रार्थना करून फक्त पैसे आपल्याकडे धावत येतील असं होणार नाही आहे. तर त्यासाठी लागणारी मेहनत, त्यासाठी लागणारे कष्ट, त्यासाठी शोधून सापडणारी जी असेल ती अपॉर्च्युनिटी, ह्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावेच लागणार आहेत. फक्त त्या प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जेचं पाठबळ या प्रार्थनेमुळे नक्की मिळतं. संधी दिसत नसतील तर त्या हळूहळू दिसायला लागतात. काही ठिकाणी आपल्या बोलण्यामुळे जर अडचणी निर्माण होत असतील तर ते आपल्याच बोलण्यातून दुरुस्त होऊन तिथून मार्ग मिळतो, निर्माण होतो आणि पैसे आपल्याकडे येतात. किंवा पैशाकडे बघण्याचा आपलाच दृष्टिकोन बदलतो आणि मग आपण पैशाचा जो वापर आहे तो अत्यंत सावधगिरीने किंवा प्रेमाने करायला लागतो. पैशाविषयीचा आपला रिस्पेक्ट वाढतो आणि आपोआपच समृद्धी किंवा श्रीमंती आपल्याकडे यायला लागते, अट्रॅक्ट व्हायला लागते. तर स्वतःची ऊर्जा बदलण्यासाठीचा हा एक पूरक उपचार आहे. पैसा मिळवण्यासाठीची ही अंतिम पायरी नाही.
पैशासाठी आपल्याला जे काही नोकरी, उद्योगधंदे, व्यवसाय, त्यामधली मेहनत हे सगळं करावंच लागणार आहे. पण सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आपण ही प्रार्थना करणार आहोत. सुरुवात करूया. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, खरंच मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुझे खूप खूप धन्यवाद. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुझे खूप खूप धन्यवाद. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, खरंच मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुझे खूप खूप धन्यवाद. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुझे खूप खूप धन्यवाद. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, मला माफ करा. कृपया मला क्षमा करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. प्रिय पैशांनो, खरंच मला माफ करा. माझी चूक झाली. आजपर्यंत मला जसं वाटेल तसं मी तुम्हाला हाताळलं. तुमच्याविषयी मी अहंकार बाळगला. खरंच मला क्षमा करा. आजपर्यंत माझ्याकडे तू असतास तोपर्यंत मी तुझी कदर केली असती, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. पण तरीही मी असं वागूनसुद्धा आजही तू मला सपोर्ट करतोस. थोड्या प्रमाणात का होईना तू माझ्याकडे येतोयस, मला आधार देतोयस. माझे सगळं जे रुटीन आहे ते तुझ्यामुळे चालू आहे. त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि तू जिथे कुठे अडकला असशील तिथून तू माझ्याकडे परत ये, कारण माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे. खरंच खूप प्रेम आहे. आपण जी आत्ता प्रार्थना केली त्याची स्पंदनं आपल्या आयुष्यातल्या पैशांपर्यंत पोहोचत आहेत अशी कल्पना करा. आणि प्रत्येक चांगल्या मार्गाने तो पैसा जो आपलाच आहे तो परत आपल्याकडे येत आहे.
पैशासाठीच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. आपले कोणी पैसे देणं बाकी असेल तर त्याला तशी बुद्धी होती की आपण या माणसाचे पैसे देऊन टाकूया. अकारण होणारे खर्च कमी होत आहेत आणि तो पैसा उत्तम प्रकारे तुमच्याकडे टिकतोय, वाढतोय आणि तुमच्या आयुष्यात आनंद भरून टाकतोय. तुमचं आणि पैशाचं नातं खूप सुदृढ आहे. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. खरंच इतका आपण पैशाबद्दल कधी विचार केला होता का? त्याच्याकडे ह्या दृष्टिकोनातून कधी बघितलं होतं का? असं कधी बोललो होतो का? जरूर विचार करा आणि तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये माझ्याबरोबर नक्की शेअर करा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांना गरज असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि तुमचे खूप खूप धन्यवाद.